हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पद्धतीप्रमाणे योग्य तो निर्णय पक्षश्रेष्ठी योग्य त्यावेळेला घेतील या संदर्भात माझी पूर्ण खात्री आहे। मला त्यांनी विधान परिषदेमध्ये परत संधी दिलेली आहे। त्याचबरोबर 2022 पासून ते आता 2026 पर्यंत मधल्या काळामध्ये उपसभापती म्हणून काम करत असताना माननीय एकनाथजी शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस, त्या काळामध्ये अजितदादा पवार, आता सुनेत्रा पवार या सगळ्यांनी जो माझा वेळोवेळी सन्मान केला आहे। आमच्या मंत्र्यांनी सगळ्यांनी कायम आम्ही दिलेले निर्देश गांभीर्याने घेतलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी विधान सभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, या सगळ्यामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून जबाबदारी टाकलेली आहे। माझे पुस्तक प्रकाशन असेल, माझे कुठले कार्यक्रम असतील, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेचा जो त्यांनी प्रचार प्रसार केलाय, त्यामुळे स्त्रियांमध्ये महाराष्ट्रामध्ये एक फार मोठी शक्ती उभी राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे कोण नाराज असेल तर त्या लोकांनी स्वतःची नाराजीची कारणं माननीय साहेबांच्याकडे द्यावीत। आम्हाला आमच्या पक्षामध्ये चांगल्या प्रकारची कामाची संधी मिळेल अशी मला जरूर खात्री वाटते। पण माझ्या मनातल्या नाराजीबद्दल तुमच्या मनात जेवढी चिंता आहे तर तुम्ही ती चिंता पूर्ण काढून टाका असं मला वाटतं। आणि उद्धव ठाकरेंची एक चूक झाली असं वाटतंय का? कारण का त्यांनी ते आमदार विधान परिषदेचे निवडून गेले, त्यांच्या चिन्हावर त्याची नोंदच केली नाही निवडणूक आयोगाकडे, त्यामुळे सचिन अहिरांवर तर कुठली कायदेशीर कारवाई होणार नाही। सुनील शिंदेचंही तेच आहे, ते अजूनही धनुष्यबाणावरच त्यांची कायदेशीर नोंद आहे, त्यामुळे ही एक चूक उद्धव ठाकरेंची त्यांना होऊ शकते का पुढच्या काळात? हे पण मी असं वाचलेलं आहे की ते काही सभापतींना पत्र देणार आहेत, त्यांचा कायद्याचा अभ्यास बघून ते जे काय करतील त्याच्यावरती आमच्या पक्षाच्या वतीने योग्य ते उत्तर दिलं जाईल। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं काय चूक आहे का काय बरोबर आहे हा संपूर्ण फैसला न्यायालय, माननीय सभापती आणि माननीय जनता यांच्या अखत्यारीमध्ये आहे। त्यामुळे मी त्यांच्यावर काहीही बोलू इच्छित नाही। सुनील शिंदे हे देखील